नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज सुरेश भट यांची अतिशय सुंदर अशी गझल आपण ऐकणार आहोत. सुरेश भटांच्या गझली म्हणजे एक पर्वणीच असते. तर ऐकूयात. आता जगायचे असे माझे किती क्षण राहिले, आता जगायचे असे माझे किती क्षण राहिले, माझ्या धुळीचे शेवटी येथे किती क्षण राहिले, माझ्या धुळीचे शेवटी येथे किती क्षण राहिले. आता जगायचे असे माझे किती क्षण राहिले, माझ्या धुळीचे शेवटी येथे किती क्षण राहिले. बघा, बरोबर आहे. माणसाच्या आयुष्यात असंच असते. आपल्याला माहीत नसते आपल्याकडे किती वेळ आहे, किती दिवस आहेत. तरीसुद्धा माणूस काय करत असतो? पळत असतो मनाने, शरीराने, आणि कशासाठी तरी मागच्यांसाठी सगळं कमवून ठेवायचं असतं त्याला. म्हणून पूर्ण वेळ तो आपल्या परिवारासाठी देत असतो. परंतु त्याच्या एवढं लक्षात येत नाही की आपल्याजवळ किती क्षण आहे. कारण क्षणाचा काही भरोसा आहे का? नाही. मृत्यू कधी येईल आणि कधी आपल्याला घेऊन जाईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणूनच सुरेश भटांच्या ह्या 4 ओळी म्हणजे आपल्याला जीवनाचं पूर्ण दर्शन घडवून जातात की बाबा खूप थोडं आहे आणि आयुष्य हे कसं आहे, उडत्या धुळीसारखं आहे. अजिबात सुद्धा म्हणजे आपण त्याला थांबवू शकत नाही आणि कुठे पडेल, काय होईल त्याचं हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. आता जगायचे असे माझे किती क्षण राहिले, माझ्या धुळीचे शेवटी येथे किती क्षण राहिले. हृदयात विझला चंद्रमा, हृदयात विझला चंद्रमा, नयनीन उरल्या तारका, हृदयात विझला चंद्रमा, नयनीन उरल्या तारका, नाही म्हणायला तुझे, नाही म्हणायला तुझे, हे आपुलेपण राहिले, नाही म्हणायला तुझे, हे आपुलेपण राहिले. हृदयात विझला चंद्रमा, काही नाही. आता जे काही आशा, आकांक्षा, इच्छा सगळं काय संपलेलं आहे. नयनेन उरल्या तारका, स्वप्न बघणं पण आता सोडून दिलेलं आहे. कारण काही उपयोग नाही आता, कारण संपत आलंय सगळं. नाही म्हणायला तुझे, हे आपुलेपण राहिले. फक्त तुझं आणि माझं जे नातं आहे ते तेवढं राहिलेलं आहे. तेही मनात, तनात नाही तर मनात आहे ते. होतान साधा एवढा जो शब्द मी तुझला दिला, होतान साधा एवढा जो शब्द मी तुझला दिला. अगं मी जो काही शब्द दिलाय तुला, जे काही मागितलंय, जे काही दिलंय ते इतकं क्षुल्लक नाही, त्याला मोल आहे. ते मोल जाणलं पाहिजे, समजलं पाहिजे. एकाच शब्दात उभे आयुष्य तारण राहिले, एकाच शब्दात उभे आयुष्य तारण राहिले. आणि त्या एका शब्दात मी माझं सगळं आयुष्य काय केलेलं आहे, तुझ्यासाठी वाहिलेलं आहे, असं कवींना म्हणायचे. ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे, ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले, मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले. जे लोक पुढे निघून गेलेत आपल्याला सोडून ते सगळे वेगळे होते, परंतु माझं माझ्या मागून येणाऱ्यांकडे सुद्धा लक्ष आहे. त्यांचंही भलं व्हावं असं मला वाटतं. असं कवीला नक्कीच म्हणावं असं वाटत असेल. आवडली का कविता? आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.